आज आपल्याला धाब्यावर जशी शेवभाजी मिळते तशाच प्रकारची तशाच चवीची शेवभाजी आज आपल्याला घरी तयार करायची आहे। ते देखील मोजक्या साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि चमचमीत अशी आपल्याला ही शेवभाजी तयार करायची आहे। या पद्धतीने जर तुम्ही एकदा ही शेवभाजी तयार केली तर धाब्यावरची शेवभाजी तुम्ही विसरून जाल, एवढी चविष्ट आणि चमचमीत अशी आपली ही शेवभाजी बनून तयार होते। सगळ्यात अगोदर आपल्याला भाजीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। 2 मोठ्या आकाराचे टमाटे मी चिरून घेतले होते आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण या ठिकाणी अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। वाटी छोटी घेतलेली आहे। आमटी खाण्याच्या वाटीने जर बघितलं तर अर्धी वाटी आपण या ठिकाणी सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी एक कांदा उभ्या आकारामध्ये पातळ असं चिरून घेतलेला आहे। 7 ते 8 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। शेवभाजीचे हे वाटण एकदम चविष्ट होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखीन एक पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे शेव। भाजीसाठी आपल्याला जी शेव वापरायची आहे ती शेव आपण या ठिकाणी घेतलेली आहे। 2 मोठे चमचे आपण या ठिकाणी शेव घेतलेली आहे। आता ही शेव आपल्याला भाजीच्या ग्रेव्हीसाठी वापरायची आहे। कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे